मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। लिंगणूर येथे भारतीय माजी सैनिक संघ शाखेचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न। लिंगणूर येथे भारतीय माजी सैनिक संघ सांगली शाखा लिंगणूर यांचा उद्घाटन सोहळा रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता उत्साहात व दिमाखात पार पडला। भारतीय स्थलसेना, वायुदल, नौदल तसेच पॅरामिलिटरी दलातील सर्व माजी सैनिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंग भोसले निवृत्त व सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय श्री रमेश चव्हाण निवृत्त यांच्या हस्ते झाले। यावेळी कर्नल माननीय श्री श्रीकांत कोळेकर निवृत्त यांची विशेष उपस्थिती लाभली। आरगचे प्रवक्ते हवालदार सतीश पाटील म्हणाले, माता भगिनींच्या सन्मानासाठी आणि कोणत्याही सैनिकावर अन्याय होऊ नये यासाठी सैनिकांनी एकत्र आले पाहिजे। सांगली जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की देशासाठी झटणारा तोच खरा सैनिक असतो। प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट श्री अर्जुन लिंगळे निवृत्त, सुभेदार मेजर श्री दशरथ पाटील निवृत्त, सुभेदार श्री गणपती चव्हाण निवृत्त तसेच हवालदार श्री सतीश पाटील निवृत्त उपस्थित होते। मान्यवरांनी माजी सैनिकांनी एकजुटीने संघटित राहून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपर्डे सर यांनी केले। शेवटी संघटनेचे खजिनदार कल्लप्पा मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। या सोहळ्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, विकास सोसायटी व दूध सोसायटीचे प्रतिनिधी, तलाठी तसेच गावातील आजी माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लिंगणूर परिसरातील माजी सैनिकांना या शाखेमुळे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांच्या विविध समस्या, शासकीय योजना आणि समाज उपयोगी उपक्रमांना गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। SM न्यूज चॅनेलसाठी सूरज मेहत्रे, लिंगणूर। आणि स्वराज्याचे रक्षक सर्व सैनिक आणि स्वराज्य आपण ठेवण्यासाठी, मातृभूमी सुरक्षित राहण्यासाठी ज्यांनी आपलं प्राण न्योछावर केलं असे सर्व शहीद जवानांना प्रथमतः विनम्र अभिवादन। मी माजी सैनिक सतीश पाटील, सांगली जिल्हा, सर्वांना सप्रेम नमस्कार करतो। सैनिक एकजुटता मंचावरती सर्व क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आणि सैनिक एकजुटता प्रांगणामध्ये उपस्थित सर्व माझे वरिष्ठ सैनिक साहेब, माता भगिनी, वीर पत्नी, विद्यार्थी, सर्व सामाजिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांना मी सांगली जिल्हा सैनिक परिवारातर्फे, आरग सैनिक संघटना परिवारातर्फे, मिरज तालुका सैनिक संघटना परिवारातर्फे सर्वांना सप्रेम नमस्कार करतो। आजचा क्षण खूप अभिमानाचा आहे। सैनिक एकजुटता गाव किंवा सैनिक संघटना अभियान हे सांगली जिल्ह्यामध्ये गेली 3 वर्ष प्रामुख्याने राबवलं जाते। त्याची प्रसिद्धी गाव किंवा सैनिक संघटना उभारली पाहिजे या विचाराने, या उद्देशाने एकत्र येऊन लिंगणूर गावचे सर्व माझे वरिष्ठ सैनिक साहेब, सर्व वीर माता, वीर पत्नी यांनी एकत्रित येऊन सैनिक संघटना स्थापन केली पाहिजे या उद्देशातून 1 वर्ष प्रयत्न करत आहे आणि त्यातच आज रूप त्याची पोच पावती आज इथं पाहायला मिळालेली आणि आजचा उद्घाटन समारंभ भारतीय माजी सैनिक संघ शाखा लिंगणूर, भारतीयाची शाखा आज लिंगणूर गावामध्ये स्थापन होत्या त्याबद्दल मी सांगली जिल्हा सैनिक परिवारातर्फे त्यांना खूप 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 शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। गाव तिथं सैनिक संघटना झाली पाहिजे। सैनिकांची प्रगती ही नीती समोर ठेवून सैनिकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। सैनिकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे। सैनिकांचा मान सन्मान झाला पाहिजे। अरे झालं पाहिजे तर कशासाठी झालं पाहिजे? हे सगळं करायचं तर कशासाठी झालं पाहिजे? याचा उद्देश हा एकच आहे। जर आजचा विद्यार्थी उद्याचा जर सैनिक व्हायचा असेल तर सैनिकांच्या मनामध्ये सैनिकांच्या प्रती चांगली भावना निर्माण झाली पाहिजे आणि ते प्रेरित झाले पाहिजे। या देशाच्या सीमेवरती चांगले गुणवत्तेचे, शारीरिक क्षमतेने चांगले सैनिक असतील ते सीमेवरती गेले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सैनिकांचा मान सन्मान झाला पाहिजे। सैनिक सामान्यातून सुटतो, वर्षातून येतो, बरेच त्याच्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे। त्या दृष्टिकोनातून गावची सैनिक संघटना झाली पाहिजे। गावामध्ये एखादा सैनिक आपल्या सीमेवर असेल तर त्याच्या पाठीमागे सैनिक संघटना सर्व
कुटुंबीय